आपण तात्या तात्या म्हणतो प्रेमाने, पण हाच तात्या तात्या विंचू होऊन आपल्यालाच डंख मारतोय आणि आपलं मार्केट लाल करतोय. नवीन निर्णय घेतलाय तात्यांनी. H1B व्हिसाची फी जो अमेरिकेत काम करण्यासाठी दिला जातो ती अक्षरशः वेड्यासारखी वाढवली आहे. तब्बल $1,00,000, जी आधी 1-2 हजारापासून $4-5 असायची 3 वर्षासाठी, आता $1,00,000 1 वर्षासाठी. या व्हिसाचा सगळ्यात जास्त फायदा भारतीयांनाच होत होता आणि त्यामुळे आता आपले IT सेक्टर कदाचित थोडे स्ट्रेसमध्ये येऊ शकते. शुक्रवारी सकाळीच मी चॅट बघून बोललो होतो की आपले IT सेक्टर हे खड्ड्यात जाण्याची म्हणजे क्रॅश होण्याची शक्यता आहे. अमेरिकेला पण याचा त्रास नक्कीच होईल, कारण टॅलेंट शेवटी आपलंय. कदाचित हा ITचा स्ट्रेस काही कालावधीसाठी राहील. काही लोकांचं असं म्हणणं आहे की लॉंग टर्मचा विचार केला तर ते भारतासाठी फायदेशीरच आहे, कारण मोठ्या कंपन्या ह्या भारतात नोकरी देण्याला, भारतात ऑफिस टाकण्याला प्राधान्य देतील. शिवाय जे भारतातले टॅलेंट अमेरिकेत गेले असे अनेक मोहन भार्गव भारतात येतील आणि भारतातल्या खड्ड्यात टेस्ला चालवून काहीतरी क्रांती करतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं, ट्रम्पच्या निर्णयामुळे काय होईल? नक्की कमेंटमध्ये सांगा.